काय रे लहान अज्जात नाही तुम्ही दोघं दोघं भाऊ किती अज्जात आहे तुम्ही? मला सांगलं नाही, सवरलं नाही, विचारलं नाही, काही नाही. लगे आपल्या बायकाईले धाडून दिलं त्याच्या माहेरी. लखर लखर लगे तिचा बाप आला बी लगे ताईले घ्याले आणि त्याच्या थोत पाठवून बी दिलं. मला विचारलं नाही, काही नाही. मला जाऊ दिलं घराच्या बाहेर आणि लगे त्याची रवानगी केली का लगे तुम्ही ना? आई आनंदीचे बाबा आले होते ना, वहिनीले आनंदीले घ्याले. उपकार उपकार केले तिच्या बापानं मावर. बोलू तो असा राहिला का रे? तुम्हाला लाजानी वाटले का थोड्याशा? लाजानी वाटले तुम्हाला? काहून नाही? काहून नाही म्हणून उभी राहिला वरतून. काही लाज नाही वाटत का तुले? तुझ्या दोन दोन बहिणी अधिक महिन्यासाठी आपल्या घरी आलेल्या आहे. त्याचा अधिक महिना राहिला आणि लगे आपल्या बायकाला पाठवून दिलं अधिक महिना करायला. त्याचा अधिक महिना कोण करण द्यायचा अधिक महिना? आणि त्याईले बी तुमच्या बायकाईले काही लाज नाही, काही शरम नाही. बाप आला घ्यायला लगे तर चालल्या गेल्या बापाच्या सोबत. मस्त आता अधिक महिना करून येतील. त्याईले म्हणून काय फायदा आहे? त्या आता किती झाल्या तर दुसऱ्याच्या आहेत. माझ्या स्वतःचे पोरच माया नाही आहे तर त्याही तुझ्यापासून अपेक्षा ठेवून काय करू बापा? मी काय करू? त्याच्यापासून तुम्ही अपेक्षाच नाही ठेवायला पाहिजे कोणती. जेव्हा माय पोरच माय ऐकून नाही आहे, माय पोरच चांगले नाही आहे, त्याईले काय म्हणून फायदा? जेव्हा स्वतःचे लेकर स्वतःचे नाही झाले तर दुसऱ्याचे माय होतील का बाप्पा? त्याईले काय करावं लागते? ननद अधिक महिन्याला येईल असो का काही असो आपल्या ननदचा अधिक महिना राहिला आणि लगेच स्वतःचा अधिक महिना करायला चालल्या गेल्या. लय हुशार आहे तो, त्या लय हुशार आहे. येऊ दे त्याईले येऊ दे. बाप बी घेऊन असा गेला अधिक महिन्याला. चला बाई घेऊन तर असा गेला की बस जसं आता लयच चांगला अधिक महिना करते. पाहतो ना आता अधिक महिन्याला काय काय करते तर बाप पाहतो ना. आणि तुम्हालाही काय काय करते पाहतो ना मी. मोठे म्हणून आले तुम्ही दोघं. आनंदीचे बाबा आले घेऊन गेले अधिक महिन्यासाठी. पाहतो ना आता काय करते तिचा बाप तर अधिक महिन्याले. खायची सोय नाही आहे घरी. चालले मोठ्या पोरीले घेऊन. एका पोरीचा नाही दोन दोन पोरीचा अधिक महिना करतो म्हणते. काय करते पाहतोच ना मी आता पाहतोच. पण तुम्हाला शर्मा नाही वाटल्या का रे? आपल्या बायकाला धाडून दिलं तुम्ही ना त्याच्या माहेरी. तुम्हाला शर्मा नाही लागल्या का थोड्याशा बी? आपल्या दोन बहिणी आलेल्या आहे, त्याचा अधिक महिना राहिला. त्याचा अधिक महिना व्हायच्या पहिले चालला गेला लगे अधिक महिना करायला. शर्मा नाही आला तुम्हाला? आता कोण करेल मग पोरीचा अधिक महिना? आई मोहिनी वहिनी आहे ना. हो रे मोहिनी तर मोहिनीच आहे बापा. मला पान फुलवा ते कोणत्या कामाची आहे? फक्त बोलणं पा तिचं आणि नकरा चक्रा पा बस. आपल्या बायकाईला माहेरी धाडून दिलं तुम्ही ना, त्याला कामं नाही करायला लागले पाहिजे म्हणून. माया पोरी आलेल्या त्याला कामं पडू आले ना घरात. मी म्हटलं असेल ताई ना लय कामं करावं लागत आहे नसन तसं. नाही आई असं काही नाही आहे. माहित आहे रे बापा कसं आहे तर माहित आहे. मला जाऊ दिलं घराच्या बाहेर आणि आयडियानं त्याला काढून दिलं लगे तुम्ही ना त्याच्या माहेरी. मी पाहिजे होती इथं मग सांगितलं असतं. आनंदीच्या बापाले बी आनंदीच्या मायले बी आनंदीले बी आणि त्या विशाखाले बी. कसं काय आहे जाणं तर जा ना बापा जाणं. म्हणा आहे का तुम्हाला या करून अधिक महिना? पहिले मग पोरीचा तर अधिक महिना होऊ द्या मग तुम्ही करा. काय झालं बाई? रूमच्या बाहेर आवाज येऊ राहिला. काय झालं आता? काय झालं विचार ना त्या भावाईले. विचार काय झालं तर. आई मला माहित आहे तुला काऊन राग आला तो माहित आहे. मग विचारू काय राहिली? अरे आई वहिनीले आनंदीले मीनच पाठवलं. म्हटलं आता तुझे बाबा आलेले तुमच्या दोघीले गेले तर चालल्या जा तुम्ही दोघी. त्याला शरम नाही आली जायच्या वेळेस? नंदाईचा अधिक महिना राहिला आणि त्यात चालला गेला लगे. इथं नंदाईचा अधिक महिना कोण करत? हाय नाही आम्ही आहो, मोहिनी आहे, करून घेऊन ऍडजस्ट. तुमचाच अधिक महिना तुम्हालाच करायला लावू आहे ना. अरे आई ते शांता काकू नाही का? शांता काकूची सून आहे ना ते प्रियंका. ते करू लागेल येणार आहे म्हणे. कोण ते प्रियंका? हो ते येणार आहे. स्वतःच्या सुना असून दुसऱ्याच्या सुना बोलवा लागू राहिल्या बे पोरीचं करायला. काय दिवस आले रे देवा माये काय दिवस आले. आई आता आनंदीचे आई बाबा ताईले घ्यायला आले होते. वापस पाठवणं चांगलं बी नाही वाटलं ना ताईले. वापस पाठवणं चांगलं वाटते का? आपल्याला काही विचारून आले होते ते अचानक टपकले होते. मा देखत नाही गेले होते. मा देखत झाले पाहिजे होते. असा बी हंगामा केला असताना मी ना की खरं सांगतो तू हंगामा करशील न्यास्त धाका न पाहुणे लवकर काढून दिले बाप्पा. मा देखत नाही आले पाहिजे होतं ताईनं. आणि जाऊ दे नाही मोहिनी वहिनी आहे ते प्रियंका वहिनी आहे. तू बी आहेस मी बी आहे म्हणजे मला काम करायला लावसान का आता तुम्ही? काऊन नाही आमचा अधिक महिना नाही करशील का तू? केला आतापर्यंत. आता सुना आहे आताही करू का मी? पोरीसाठी एवढं नाही करू शकत. तुमच्यासाठी तर काही करू शकतो माय. मी जान हजीर आहे माई जान हजीर आहे. काम काय चीज आहे? ना म्हटलं आम्हाला प्रेमच नाही करत का तू? तुम्हाला प्रेम खूप जास्त प्रेम करतो. तुमच्यासाठी जान हजीर आहे माई. हे काम काय यायच्या माता आहेस का तू? यायच्या बायकाच्या माता. महापोरी कोणाच्या माता नाही आहे. मी सक्षम महापोरीचं करायला. तेच म्हटलं मग मी ना माई करू शकते म्हटलं. माय घेऊन जा म्हटलं तुमच्या पोरीला तुम्ही. तुमच्या पोरीच्या माता काही नाही आहे म्हटलं. अशीच बोलली मी त्याईले. खरं खावं अशी बोलली का तू? मग नाही तर काय. मी म्हटलं घेऊन जा तुमच्या पोरीले. त्याच्या माता काही आमचा अधिक महिना नाही आहे म्हटलं. हाय म्हटलं आमची आई आमचा अधिक महिना करायला. तुमच्या पोराईचे लग्न नव्हते झाले. लग्न करून या घरात आल्या नव्हत्या तरी आमचे अधिक महिने आमची आई करतच होती ना. का तुमच्या पोरीला बोलवत होतो का आम्ही अधिक महिना करायला? मग आईनंच केले म्हटलं आमचे अधिक महिने. तर आता बी आमची आईच करेल. बरोबर बोलली का नाही आई? खरं खावं अशी बोलली का तुला गे? मग नाही तर काय. तुला काट बोलल्याशिवाय आहे तुम्ही. मी म्हटलं घेऊन जा तुमच्या पोरीले. काही गरज नाही म्हटलं आम्हाला. करा तुमच्या पोरीचा अधिक महिना तुम्ही आणि आमची आई आमचा अधिक महिना करते. मग हे करू शकते म्हटलं. तुमच्या पोरीच्या माता नाही आहे काही. तुमच्या पोरी इथं राहतील तर आमचे अधिक महिने होतील. बरोबर केलं नाही? बरी बोलली. खरं त्याच्या कामात आहे. काऊन नाही करू शकत मी पोरीचा अधिक महिना? आतापर्यंत मीच केलं ना. मग नाही तर काय आम्ही बेवना हातभार लावायला. प्रियंका वहिनी बी येणार आहे मोहिनी बी आहे होऊन जाते. हो बरोबर बोलली तू बरोबर बोलली. तुम्ही दोघांना काही कामधंदे नाही आहे का? इथंच कोण उभे आहे तुम्ही दोघं? तुम्हाला पाहू आई अजून बोलते ना. तुम्हाला बोलणे खायचा शौक आला का? इथंच उभे आहे तुम्ही. जा तुम्ही दोघं जण आईला सांभाळतो मी. थँक्यू सोनूबाई. चाललो मग मी.
जा हा लवकर, नाही तर अजून तुम्हाला पाहू पाहू बोललं नाही. हो ठीक आहे, चल दादा. हो चाल चाल. हो बाई सोनू, अजून काय म्हटलं तुला ताईले? आई मी चांगली सटकच काढली म्हटलं. चांगली सटक काढली द्यायची. मग ते काहीच नाही बोलले का? चुपचाप ऐकलं का ताईनं? काही नाही बोलले ते, चुपचाप ऐकत होते. म्हटलं घेऊन जा तुमच्या पोरीले. आम्ही बहिणी काही तुमच्या पोरीच्या माता नाही आहो म्हटलं. तुमच्या पोरी आमचा अधिक महिना करतील तर आमचा अधिक महिना होईल. हाय म्हटलं आमची माय अजूक जिंदा, आमच्या मायच्या माता म्हटलं आम्ही. हो का व? मग नाही तर काय. इथे बस माझं. अजून काय काय बोलली सांग. सांगतो नाही, चांगली सटक काढली द्यायची. हे ना बस ना माझं. हो थांब. सांग ना अजून काय काय बोलली तू आनंदीच्या आई बाबाले? खूप काही बोलली नाही मी त्याला, खूप काही बोलली. आता माय बाई हो का व? खरंच का? मग नाही तर काय, रोहिणीला विचारून घे तू. हो का व? आणि त्याचे तोंडच उतरले असेल मग. चांगलेच तोंड उतरले होते त्याचे. तरी मी बोललेच चांगली. बरं केलं, तसंच पाहिजे ताईले. कसे लखर येऊन जातात आपल्या पोरीले घ्यायले. बरी बोलली तू ताईले. मी नव्हती तर काय झालं, माझा गी माई पोरगी होती ना बोलायला. चांगली बोलली. काऊन रे बदिनकर, काऊन टोन लपूर आला तू? तुला म्हटलं होतं मी ना, मी मा पोरीले धोंड्याच्या महिन्याला घेऊन येणार म्हणून, आणि मला पैसे कामी पाळशील म्हणून तेव्हा म्हटलं होतं का नाही? आता त्या घरी 4-5 चक्रा मारल्या मी ना. एक बार बी तू घरी नाही सापडला. पैसे देतं का नाही देत सांग लवकर. त्या पैशाच्या भरोशावर मी मा पोरीला घेऊन आलो धोंड्याच्या महिन्याला. माझ्या पोरी आलेल्या आले का? दे ना मग आता माझे पैसे. किती दिवस ठेवतं? तुला म्हटलं होतं मी ना धोंड्याच्या महिन्याला कामी पाळशील म्हणून पैसे. अरे हो ना, त्याच जुगाडमध्ये येऊ ना मी, त्याच जुगाडमध्ये येऊ. पण लेका जमले नाही ना पैसे. मला ते काही माहित नाही. मला लय अर्जंट पैशाची गरज आहे. माझे पैसे तू मला देऊन दे. माझ्या पोरीचा अधिक महिना करायचा आहे. मला पैशाची लय गरज आहे. मला देऊन दे माझे पैसे तू. देतो ना, देतो. कधी देतो सांग लवकर. देतो ना 1-2 दिवसात. नाही 1-2 दिवसात नाही, उद्याच पाहिजे मला. मग मा पोरीला जायचं बी आहे त्याची सासरी. उद्या? हो उद्या. काय तू ना जमलं तर लावतो तुला फोन. जमलं तर नाही, मला पक्के उद्या पैसे पाहिजे. बरं ठीक आहे, जमवतो मग उद्या. पक्का उद्या देतो मग पैसे. हो देतो. आता तू एवढा म्हणून राहिला तर द्यास लागेल ना बा. मला अर्जंट आहे म्हणून. अर्जंट नसतं तर मागतही नसते मी तुला. बरं देतो ना, देतो उद्या. उद्या येऊ मग त्या घरी? हो उद्या येऊ. बरं येतो मग मी. हो ये उद्या येतो मग त्या घरी पैशाले. मग किती वाजता येऊ तर? ये ना दुपारी 12-1 वाजता. बरं ठीक आहे, चल येऊ मग मी. हो ये. अशा आहेत लोक. पैसे मागायच्या वेळेस तशी लाडीगुडी लावतात की काही निरा. जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा घरी नाही सापडत. त्याच्या घरचे चक्कर मारू माणूस परेशान होऊन जाते. पैसे घ्यायच्या वेळेस ते आपल्या घरी चक्कर मारतात. लोकांना पैसे घेणं लय आवडतात, कोणाची बी देणं नाही आवडत. लोकांच्या हातातून पैसा निघतच नाही. आपण वेळेवर कोणाच्या बी कामात यावं, पण आपल्यावर जेव्हा टाइम येते ना, वेळ येते ना, तेव्हा आपल्या कोणीच कामात नाही येत. चल जातो आता घरी. आनंदीन विशाखाबाई वाट पाहत असं. माय गोकुळा कुठं निघाली हो लगबगीनं? कुठं गेली होती? हा आनंदीची आई कुठं गेल्या होत्या? कुठं नाही व विमला, चक्कीवर दळण ठेवायला गेली होती. दळण ठेवायला गेली का? घरी पीठच नाही आहे बाईना. एक चिमट नाही आहे म्हटलं पिठाची. आनंदी आलेली आहे बाईना. आनंदीची जेठाणी आलेली आहे. आनंदीले धोंड्याच्या महिन्याला आणलं का? हो माय बाई, धोंड्याच्या महिन्याला घेऊन आली ना. आनंदीला घेऊन आली आणि तिच्या जेठाणीला बी घेऊन आली. बिना माय बापाचं लेकरू आहे माय बाई. तिचा कोण करीन माय बाई धोंड्याचा महिना? तर आनंदीचे बाबा म्हणे दोघीले सोबत घेऊन येऊ म्हणे. दोघीचा सोबतच धोंड्याचा महिना होऊन जाते म्हणे. म्हणून तिच्या जेठाणीला बी घेऊन आलो माय बाई. हो का माय बाई? मायबाप नाही ऐकलं की तिले? नाही ना, मायबाप नाही आहे. चांगला आहे. बिना मायबापाच्या पोरीचा अधिक महिना करशील ना तू, लय पुण्य लागेल तुले. लय चांगलं काम करत आहे. पण बाई ना खर्च बी तसाच येईल. हो ना बाई ना, खर्च तर येणार, पण आता पोरगी आहे तर करा तर लागेलच ना बाई. आपली बी काही ना काही जिम्मेदारी आहे ना आपल्या पोरीबद्दल, नाही का? हो बाई, पैसा असो का नसो माय बाई, काही करून पोरीचं तर करावंच लागते आपल्याला. आपल्या पोरीचं आपण पुरं नाही करतो कोण करीन बाई. आणि तसं बी अधिक महिन्यामध्ये पोरीला आणणं लय शुभ असते, चांगलं असते. आपली कंचन नाही आली वाटतं अजून. आनंदीला आणि कंचनला एकाच गावात दिलेला आहे ना? हो एकाच गावात दिलेला आहे. ते पोरगी नाही आली अजून. येईन नाही. हो आली होती माय बाई कंचनची मामा घरी. सांगत होती आणतो म्हणे 1-2 दिवसात तिले बी. हो का? तर आता त्या एकट्यात घरी जातो म्हटलं मी. चक्कीत दळण नेऊन ठेवायला गेली होती मी. का हो गोकुळा, तुला चक्कीवर दळण नेलं तर सही, पण लाईनच नाही आहे. चक्कीवाला कसं तुझे दळण देऊन देईन माय बाई? लाईनच नाही आहे. आता माय बाई खरं का? लाईनच नाही आहे का? आता माय बाई तुला माहित आहे तू पोरगी येणार आहे तर पहिलेच तुला दळण नव्हतं आणून ठेवायला पाहिजे का? आता काय सांगू बाई ना तुम्हाला, माघारी गहू नव्हते ना. आता आणले आनंदीच्या बापानं 10 किलो गहू आणि निष्ठूस केले आणि चक्कीवर नेले. माय माहित तर आता पीठच नाही आहे. तू ऐकत आहे का विमला? नाही बाई ना, माघारी बी नाही आहे. मला दळून आणायचं आहे. माघारी आहे बाई ना, पण भाकरच आहे. आता माय बाई भाकरचं तर माघारी बी आहे. ह्या पोरींले का भाकरी चालू का मी? माय बापाची तर आल्या आणि भाकरी खाऊ घालू का? त्याला आदत नाही माय बाई भाकर खायची. पोया खातात त्याच्या घरी त्या. मग आता मला तर टेन्शनच आलं. आता जातो आता कंचनच्या मायच्या इथं. पाहतो तुला मागून गव्हाचा आटा थोडासा. आम्ही तर भाकरी खाऊन घेऊ. पोरी पुरतं बी असलं ना थोडंसं पीठ तर चालते. 4-5 पोया बनल्या बस झालं. पण बाई ना सुमित्रा मला चक्कीवर दळण घेऊन जाताना दिसली तर मागच गेली ते बी. म्हणजे तिच्या घरी नाही आहे हा वाटते. मग जाऊन काही फायदा नाही तिच्या घरी. येतो मी पाहतो कुठून ना कुठून जुगाड जमावं लागेल मला. पोरीला थोडा भाकरी खाऊ घालेन माय बाई मी. पाहतो गव्हाचं पीठ भेटते का कोणाची इथं. येतो हा ये. सांग माय बाई, पोरगी येणार आहे माहित आहे ना. तिनं पहिले दळून नाही आणून ठेवायला पाहिजे का? नाही वाट्या बाई, ते सांगू राहिली ना गहू नव्हते म्हणे घरी, पैसे नव्हते म्हणे गहू आणायला. आता पोरगी आली तर जमलं असून कुठून पैशाचं जुगाड आणि आणले असून गहू दिले मग चक्कीवर द्यायला. लाईन बी आताच जायची होती. हो माय बाई, जेव्हापासून उन्हाळा चालू झाला ना तेव्हापासून लाईन लय चालली. पण का
मग नाही तर काय माय किती लाईट चालली. चाल माय बी मी बी गहू निसून घेतो. मला दळून आणायचं आहे. मला तर गव्हाची पोळी पचतच नाही बायना. मी तर भाकरच खात असतो. मी बी खात असतो भाकर पण लेकर खाल नाही पाहत ना भाकर. त्याला गव्हाची पोळीच पाहिजे. चल माय बी मी निसतो गहू. चल माय बी माई बुडा आला असन मला जायला पण घरी. कावा आनंदीची बाबा. काय झालं तुले? काय झालं आता? काही झालं का? कावा आपल्या इथं गव्हाचं पीठच नाही आहे ना. गहू तर आणले मी ना मगाशी 10 किलो. पुन्हा निसले बी. चक्कीवर नेऊन नाही ठेवले का? नेऊन ठेवले मी चक्कीवर पण लाईटच तर गेलेली आहे. आता चक्कीवाला बी कसं दयन देईन. आता काय करा. खरंच का? मग नाही तर काय. तुम्ही मला टायमावर गहू आणून देसान आणि मग म्हणसान की जाय चक्कीवर नेऊन ठेव आणि दयन आण तर कसं चालणार आहे बापा. तुम्ही टायमावर गहू आणून दिले मला. तुम्हाला माहित होतं ना आपल्या इथं गव्हाचं पीठ नाही आहे म्हणून. तर तुमचं काम काय होतं पहिलेच गहू आणून ठेवणं. हां तुम्हाला माहित आहे ना आपल्या पोरी येणार आहे म्हणून. अरे माझं पैसेच नव्हते ना. पैसेच नव्हते माझ्याजवळ. किती सारे पैसे बाहेर तोडायला लागून गेले आपल्याला. हां आणि माझं पैसे कुठं होते? हेच तर गहू मी ना कसे आणले माय मला माहित. याला त्याला उधार पैसे मागितले आणि गहू आणले मी ना. आणि तू म्हणता आता की लाईटच नाही आहे आपल्या घरी पीठ बी नाही आहे. पहिले सांगायला पाहिजे होते तुम्ही ना गहू. तुला सांगितलं ना माझं पैसे नव्हते म्हणून. कोण्या भाषेत सांगू तुला आता? मग आता कसं करता. मागून पाहिजे कोणाले. मागितलं विमलाल मागितलं लक्ष्मी आजीला मागितलं. त्या म्हणत होत्या बापा आमच्या इथं गव्हाचं पीठ नाही आहे. लक्ष्मी आजीच्या इथं ज्वारीचं पीठ आहे. ज्वारीचं तर आपल्या घरी बी आहे. गव्हाचं पीठ नाही आहे. आता कसं करतो मग? एक काम करा तुम्ही दुकानातून आटा घेऊन या रेडीमेड विकत. किलो आटा घेऊन या. नाही ना माझं आट्याला बी पैसे नाही आहे ना. पैसेच नाही माझ्याजवळ. आणि दिनकर भाऊ देणार होता ना पैसे. तुम्ही म्हणेन देते म्हणून तो. कायच गळ्यानं चाट दिली मले. आता उद्या देतो म्हणते. हे रे बापा तुम्ही म्हटलं कोण नाही त्याला. मा पोरीला आणायला म्हणा मी ना. आम्हाला खर्च पाण्याला पैसे लागतात म्हणा देऊन दे म्हणा. पहिलेच म्हटलं होतं द्यायच्या पहिले देऊ नका त्याला पैसे. पैशासाठी 100 खेप चक्रा मारवायला होता. त्याच्या वेळेवर त्याला आपण पैसे दिले तर आपल्या वेळेवर त्यानं आपल्याला पैसे नाही द्यायला पाहिजे का. हे असे असतात लोक. काहीच पैसे नाही का तुमच्याजवळ. काहीच नाही. उद्या दिन म्हणतीन कर 12 वाजता. मग तोपर्यंत आता काय चाराव पोरीले. भाकरी चारू का देईले. हं थांब आता मी पाहतो मागून पाहतो कोणाले गव्हाचं पीठ. अरे गव्हाचं पीठ नाही आहे घरी. बाबाजवळ पैसे बी नाही आहे. आई ए आई. बोल बेटा. काय झालं? काय पाहिजे? काय पाहिजे बाई विशाखा. काही पाहिजे का. चहा बनवू का तुमच्यासाठी. नाही नाही चहा घे नाही पाहिजे. एवढा उन्हाचा चहा. मग सरबत बनवते आई. बनव गोकुळा सरबत. नाही नाही बाबा असू द्या सरबत बी नाही पाहिजे. आई मी काय म्हणून राहिली आम्ही पोया खाऊ खाऊ पुरं परेशान झालो म्हटलं. तर एक काम करतो मस्त हिरव्या मिरच्याची चटणी बेसन आणि भाकर बनव बाई. लय खा वाटत आहे. पोया खाऊ खाऊ निरा जीव इटून गेला बापा. आता काही पोया खा नाही वाटत. हां मस्त भाकरचं पीठ असेल आपल्या घरी. भाकर बनव झुणका बनव आणि हिरव्या मिरच्याची चटणी आणि सोबत मस्त कांदा. हा मस्त लागते. लोणचं असेल ना तुम्ही घरी बनवलेलं. हो बाई आहे ना लोणचं बी आहे आणि त्याच्यासोबत लोणचं. पोया घ्या नको बनवशील. कैन्याच आहे बाई आपल्या इथं. बापा रे कैन्याची भाकर. मला तर लय आवडते बाई आणि आनंदीला बी आवडते. कैन्याची भाकर बनवतो. हो कैन्याची भाकर बनव मस्त. हां कैन्याची भाकर तर आनंदीला आवडते. कैन्याची भाकर बनव मस्त. झुणका बनव आणि हिरव्या मिरच्याची चटणी आणि त्याच्यासोबत ते हातचं लोणचं. मजा सुन जाईन जेवणाची. आणि ते पोया घ्या काही बनवू नको. खाऊ खाऊ पागल झालो आम्ही पोया. मस्त कैन्याच्या भाकरी आणि हिरव्या मिरच्याची चटणी बनव. बरं बाई ठीक आहे. मी बनवू लागू का. नाही बाई तू नको बनवू. आराम करायला आलेली आहे इथं. आराम कर. काही बनवायची गरज नाही. हाय नाही आई बनवते. बाई विशाखा तुम्ही दोघी जणी आराम करायला आलेला इथं. आराम करा. मी हाव ना इथं बनवाले. बनवतो मी. जाय तू अंदर जाय थोडा आराम कर. आपण आलो तेव्हा किती ऊन होतं. जाय आराम कर. कूलर लाव आणि मस्त झोप थोडा वेळ कूलरमध्ये. नाही तर बनवू लागतो नाही थोडा स्वयंपाक. असू दे जाय तू आराम कर. बरं ठीक आहे. स्वयंपाक झाला की आवाज दे तुम्ही तुमच्या दोघीले. बरं आई. पाहो बापा आपण फालतू टेन्शन घेऊन राहिलो होतो. पोरीलेच भाकर खायची आहे. पोळ्या खाऊ खाऊ बोर झालो म्हणते. भाकर खायची आहे. हा त्याच्या घरी रोज पोयाच खात असतील ना ते. म्हणून आता त्याला भाकर खा वाटत आहे. बनव मग भाकर मस्त गरम गरम बनवून गरम दे त्याला. बरं ठीक आहे. लवकर बनव स्वयंपाक. आपण तरी तिकून जेवून निघालो होतो. पोरी तर जेवल्याच नाही. भुका लागल्या असून त्याला. बनव लवकर स्वयंपाक. स्वयंपाक बनवायला कोणता टाइम लागतो बापा. भातच बनवतो मी. बनव मग लवकर. हो ठीक आहे. येतो मी. आता तुम्ही कुठे झाले बापा. काही नाही वा आपल्या अंगणात मिरच्याचे झाड आहे ना. झाडाच्या मिरच्या आणतो तोडून. ताज्या मिरच्या मस्त हिरव्या मिरच्या चटणी बनव. बरं ठीक आहे. आपल्या अंगणात झाडं लावल्यात मिरच्याचे. पात्या झाडायला असतील मिरच्या. बम मिरच्या आलेल्या आहेत आपल्या झाडाला. जा तोडून आणा. हिरव्या मिरच्याची चटणी बनवतो मस्त. हिरव्या मिरच्याची चटणी झुणका भाकर मस्त लागते. हो बनवतो मी भातच. आणा तुम्ही मिरच्या तोडून. हा आणतो. गोकुळा तू बी जेवण करून घे ना. नाही तुम्ही सारे जण पहिले जेवा मग जेवीन मी. आई जेवण करून घे ना तू आमच्यासोबत. हो आई 2-3 घास खाऊन घे ना. संग मग धकते. नाही हो माय बाई पहिले तुम्ही करा जेवण मग मी करतो. कोणी वाढायला बी पाहिजे ना. आई सर्व इथं सामान ठेव ना. हे का समोर ठेवल्यात ना भाकरी. खा तुम्ही पोटभर जेवा. लागलं तर देतो मी. पोटभर जेवण करा. आई खरं भाकर आणि झुणका हिरव्या मिरच्याची चटणी मस्त झाली. घरी किती बनवली ना असं लागतच नाही. अशी येतच नाही चव. तुला मस्त बनवलं. आईच्या हातची चव आहे ना हे. आईच्या हातची चव येते का कुठं. हो आईच्या हातची चव ना आईच्या हातचीच राहते. आई काही बनव ना मस्त टेस्टी लागते. आईच्या हातच्या स्वयंपाकाची गोष्ट सोडून देतो. आईच्यासारखा स्वयंपाक तर कोण नाही बनवत. राहू द्या माय भाई लय तारीफ करू राहिल्या. जेवण करा. नाही खोटी तारीफ नाही करत आहो. खरंच सांगत आहो. मस्त बनवलं. हे झुणका ना खूपच मस्त लागत आहे. भाकर बी. जेवा पोटभर जेवा. अजून काही पाहिजे का. तुला काही पाहिजे का आनंदी.
नाही आहे, मला नाही पाहिजे काही. विशाखा ताईला विचार. बाई विशाखा, तुला काही पाहिजे? नाही आहे, मला काही नाही पाहिजे. बाबाला दे. हां, बाबाला दे. हिरवी मिरची चटणी नाही दिली बाबाला. हिरवी मिरची चटणी दे. घ्या ना हिरवी मिरची चटणी. नाही नाही, आहे ना अजून काय, हिरवी मिरची बी आहे, होऊन जाते माय. पोरीलेच दे. तुम्ही जेवण करून घेते आमच्यासोबत? नाही हो माय, जेवा तुम्ही. मी जेवतो नंतर. माय काय, तुम्ही जेवण करा पहिले पोटभर.